शिरोळ तालुक्यातील आलास कवठेगुलंद माळभाग हायस्कूल परिसरात बंद घराचा कडेकोंडा उचकटून अज्ञात चोरट्यांनी मोठी चोरी केल्याची घटना घडली। दादा गुडू निशानदार यांच्या घरातून तब्बल 8 तोळे सोन्याचे दागिने तसेच सुमारे 15 तोळे चांदीचे दागिने कपाट उचकटून चोरट्यांनी लंपास केलेत। तसेच सीसीटीव्हीचे DVR सुद्धा चोरून घेऊन गेलेत। दरम्यान बाजारभावानुसार या दागिन्यांची किंमत अंदाजे 9,50,000 रुपये असल्याचं सांगण्यात येतंय। गुरुवारी दुपारी दादा निशानदार हे संकेश्वर येथे पाहुण्यांकडे गेले होते। त्यामुळे शुक्रवारी दुपारी घरी आल्यानंतर चोरी झाल्याचे निदर्शनास आलं। याची माहिती मिळताच इचलकरंजी पोलीस उपविभागीय अधिकारी विक्रांत गायकवाड, सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष माने हे पथकासह तात्काळ घटनास्थळी दाखल झाले। तसेच फॉरेन्सिक लॅब, ठसे तज्ज्ञ आणि श्वान पथकानं घटनास्थळी तपास सुरू केला। घटनेची माहिती समजल्यानंतर जिल्हा परिषद सदस्य प्रशांत शहापुरे, तंटामुक्त समिती अध्यक्ष राजू पाटील, आलास पोलीस पाटील केरबा भुई यांनी घटनास्थळी भेट दिली। दरम्यान आलास गावात यापूर्वी चोरी झाली आहे। त्यानंतर आलास कवठेगुलंद हायस्कूल परिसरात चोरीची घटना घडल्यानं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं असून पोलिसांनी चोरट्यांचा शोध सुरू केला आहे। मराठी एस न्यूजसाठी कुरुंदवाडहून संदीप पळसूळ।